लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची 500 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केले. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. बहिणी योजनेच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी आणि ई-केवायसी निर्णय यामुळे तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. आता किती लाभार्थी पात्र ठरलेले आहेत पहा या रिपोर्टमध्ये. 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र. 1,89,00,000 बहिणी पात्र. ई-केवायसी ची मुदत 30 एप्रिलला संपली. अखेर राज्यात 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. राज्य शासनानं ई-केवायसी करण्यासाठी तिसऱ्यांदा दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. गेली 1.5 वर्ष विविध मार्गांनी अर्जांची अचूक पडताळणी केली जाते. या सर्वातून तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ई-केवायसी नंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्या. आता या अपात्र बहिणींचा 1,500 रुपयाचा दर महिन्याचा लाभ बंद होणार आहे. सरकारनं टप्प्याटप्प्यानं लाभार्थ्यांना 3दा ई-केवायसी साठी मुदतवाढ दिली होती. ती 30 एप्रिलला संपली. महायुती सरकारनं जून 2024 मध्ये ही योजना सुरू केली. तेव्हा 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र निवडणुकीनंतर जेव्हा याची काटेकोर पडताळणी झाली तेव्हा अनेकांनी निकषात बसत नसतानाही याचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. गंभीर बाब म्हणजे 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेत पैसे लाटले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. 6,457 लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत 11 कोटी रुपये वसूल करण्यात आले. 12,000पेक्षा जास्त पुरुषांनी अर्ज करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलाय. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांकडून सरकार 165 कोटी रुपये वसूल करणार आहे. काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसी नंतर आता यापुढे तरी केवळ गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत सरकारी तिजोरीतून लूट झालीये, त्याला जबाबदार कोण, हाच खरा प्रश्न आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठ्या आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठा निर्णय, सरकारचा सर्वात महत्वाचा निर्णय, महायुती सरकारचा मोठा निर्णय. लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च एप्रिलचे थकीत 3,000 रुपये जमा होण्यास वेग आलेला आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे जे थकीत पैसे होते ते पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि ते वाटपास या ठिकाणी वेग आलेला आहे. पुढील 72 तास वाटप प्रक्रिया सुरूच राहणार आहे. बघा, पुढील 72 तास वाटप प्रक्रिया जी ती सुरूच राहणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. राज्यातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची गेल्या 2 महिन्यांपासून चातकासारखी वाट पाहत होत्या, अखेर तो आनंदाचा क्षण आलेला आहे. राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली असून रखडलेल्या हप्त्यांचे वितरण युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. बघा, रखडलेले जे हप्ते होते तर त्या हप्त्यांचे वितरण म्हणजेच वाटप युद्ध पातळीवर सुरू आहे. आपण पाहिलं तर 2 महिन्यांचे एकत्र पैसे तुम्हाला पाठवले जातात. एवढे युद्ध पातळीवर पैशांचे वाटप सुरू करण्यात आले. अनेक तांत्रिक अडचणी, बँकेचं सर्व्हर डाऊन असणे आणि ई-केवायसी पडताळणीमुळे रखडलेले मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये आता महिलांच्या बँक खात्यात थेट जमा म्हणजेच डीबीटी होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, डीबीटीच्या माध्यमातून पैसे लाडक्या बहिणींना तुम्हाला येत आहेत
ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे त्यांनाच हे पैसे जमा होतील. ज्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यांना पैसे येणार नाहीयेत. पुढे बघा, गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून महिलांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश येत आहेत. ज्या महिलांना अद्याप हे पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस ही मानधन वाटपाची प्रक्रिया अहोरात्र सुरू राहणार आहे, अशी अधिकृत माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेने घाबरून जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याचं कारण नाहीये. लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा, जरी तुम्हाला अजून पैसे आले नाहीत, मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे हप्ते तुमचे वाटप होतात, बरोबर आहे. आता बघा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर तुम्हाला अजूनही आलेला नसेल तर अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, कारण पैसे हे वाटप सुरूच राहणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मानधन म्हणजे तुमचं जे लाडक्या बहिणींचं मानधन आहे, जे तुम्हाला लाडक्या भावांकडनं मिळत असतं, तर ते मानधन वाटपाची जी प्रक्रिया आहे ती अहोरात्र सुरू राहणार आहे, अशी अधिकृत माहिती आलेली आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जर अजून हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी जमा होणार आहे. फक्त त्याच्यासाठी काही वेळ लागू शकतो, कारण पैसे हे टप्प्याटप्प्याने येत असतात. मी तुम्हाला सांगितलंय यादी पद्धत आहे. बघा, याद्या ज्या आहेत त्या याद्या दिलेल्या आहेत आणि त्या याद्यांनुसार हे पैसे येत असतात. आता सुरुवातीला बघा, काही महिलांची यादी सुरुवातीला असते त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीला पैसे मिळतात. काही महिलांची यादी ही उशिराने असते त्याच्यामुळे महिलांना उशिराने पैसे येतात. मग आता काय होतं महिलांचं, बघा, काही महिलांना पहिल्या यादीमधील महिलांना पैसे आले की दुसऱ्या यादीमधील महिलांना वाटतं आमचे पैसे बंद झाले, पण असं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी उशिराने पैसे येतात कारण यादी पद्धत आहे त्यामुळे. पुढे बघा, निधी का रखडला होता, तर प्रशासकीय कारण समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेत मिळाल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे का आले नाहीत, याबाबत महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यांची पुनर्रचना केली जात होती. तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या बोगस अर्जांची गळती करण्यासाठी सरकारने ई-केवायसी जी ती अनिवार्य केलेली होती. 30 एप्रिल पर्यंत दिलेल्या वाढीव मुदतीमध्ये लाखो महिलांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यामुळेच आता शासनाने निधीचा मार्ग मोकळा केला असून थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जात आहेत. बघा, संपूर्ण जी काही प्रक्रिया होती, तांत्रिक अडचणी खूप होत्या. जर आपण पाहिलं तर मार्च एंडिंग होती, नवीन वर्षाची त्या ठिकाणी सुरुवात होती, 30 एप्रिल पर्यंत तुमची केवायसीची मुदत होती. तर या सगळ्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून आता ही संपूर्ण प्रक्रिया जी ती अंतिम टप्प्यात आल्यामुळेच आता शासनाने निधीचा जो काही मार्ग आहे तो मोकळा केलेला आहे. त्याच्यामुळे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वर्ग केले जात आहेत. पुढे बघा, टप्प्याटप्प्याने वाटप पुढील 3 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या राज्यात सुमारे 2 कोटींच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी सर्व खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास बँकिंग प्रणाली जी आहे ती विस्कळीत होण्याची शक्यता असते. हीच तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी IT विभागाने म्हणजेच IT डिपार्टमेंटने जिल्हावार आणि बँकेने टप्पे पाडलेले आहेत. बघा, टप्पे आहेत जिल्हावार, ह्या ठिकाणी पैसे जे ते येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढील 72 तास 2 ते 3 दिवस हे वाटप सातत्याने सुरू राहील. आपण पाहिलं, शनिवारी आणि रविवारी बँकेला सुट्टी असली तरी ऑनलाईन DBT प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने सुट्टीच्या दिवशीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा, होऊ शकतात सांगितलेले, होणारच असं म्हटलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी पैसे आले नाहीत तर तुम्हाला सोमवारी पैसे येतील, पण तुमचे पैसे येणार आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे येतील, तर तुम्हाला आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही. पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन कोणीही घ्यायचं नाहीये. सर्वांना पैसे येऊन जातील. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.